तर आमच्या घरी पाहुणे आलेत. जेव्हा जेव्हा म्हणते तर जेवत नाही. परत तुम्ही कमेंट करा. पाहुण्यांना तसंच हाकलती, जेवायला देत नाही. वहिनीला फोन केला, बॅक कॅमेरा लावला. हॅलो, ती पाय दीदी कशी पाहते. वहिनी, हे लक्ष्मण दादा इकडे आले, तुम्हाला घेऊन नाही आले का? मला तर सांगितलं पण नाही. मी सरप्राईज झाली आता इथं. खरं सांगून आले असतील तुम्हाला, खोटं कशाला बोलता? या शपथ नाही सांगितलं. मला सांगतात का कधी? तेच म्हणलं, वहिनीला घेऊन नाही आले, एकटेच कस काय आले? इकडे कार्यक्रम होता म्हणले, मित्राला घेऊन आले. एकटे आलेत का घरी? नाही नाही, मित्र आहेत की त्यांचे. काय आता कुठं गाडी होता आम्ही आता गुंडावर ह्याच्या घरी डायरेक्ट तिकडे लागायचं. वहिनी तुम्ही यायचं ना. मला माहितच नाही. मी आले असते ना मग. होय, फोर व्हीलर घेऊन आले. हो, मग आणायचं की पोरांना वहिनीला. इकडे सोडलं असतं. किती टाइम लागतो तिकडं? इकडे सोडलं असतं आधी, मग तुम्ही गेले असते. मग आम्ही लय गडबड आहे. तुम्हाला आणायचं नव्हतं. गडबड आहे आणि तिची बी तब्येत खराब व्हायची होती मला ना. आणायचं नव्हतं. तब्येत मला खराब. आणायचं नव्हतं. जाऊ द्या. या जेवण करायला. कधी करा काय जरा. जेवण झालेत का? काय कर? हो, जेवण झालं ना. बसले जेवण करून. बर बर, करा मग. झोपा. लक्ष्मण दादाला 1 वाजते आता रात्री. 1 वाजते. हाकलून द्या म्हणे. इशारे करते. हाकलून दे, पाठवून दे, पाठवून दे. जाऊ का? तिला माहिती जाऊ का? वहिनी म्हणे पाठवून दे, थांबू नको. जाऊ का? तर लक्ष्मण दादा आलेत आमच्याकडे. त्यांना कुठंतरी कार्यक्रम होता इकडं. निघतो आता 2 मिनिटं. वहिनीला सांगितलंच नाही. वहिनी शॉक झाल्यात. आता आम्ही जेवण करायला बसलो होतो. लक्ष्मण दादाला जेव्हा म्हणते ते तिकडून पार्टीमधूनच जेवण करून आले. कुठं पार्टी होती. तर बोलतो आम्ही तुम्हाला थोड्या वेळाने. महत्त्वाचा व्हिडिओ कंटिन्यू करा. लक्ष्मण दादा काय करा आमच्या युट्यूब फॅमिलीला. कसं काय एवढ्या रात्री? युट्यूब फॅमिलीला सगळ्या प्रेमाचा. लक्ष्मण दादा लयच मिस करतात तुम्हाला. नेमकं बायकोला मोबाईल मध्ये करते का इकडे व्हिडिओ मध्ये, काय माहिती बाबा. लक्ष्मण दादाला म्हणलं 2 शब्द बोला. आमच्या युट्यूब फॅमिलीला आठवण काढते तुम्हाला. इकडे कसे काय एवढ्या रात्रीचे भटकले म्हणते. कार्यक्रम आला तो हा, त्यामुळे आता नंतर समजा जावा. जवळ होतं म्हणून आले का? गाठ पडलं म्हणलं त्यामुळे. हो, लय बरं वाटते बाबा लक्ष्मण दादा आले की. तर चला करा कंटिन्यू. आम्ही बोलतो तुम्हाला थोड्या वेळाने. जेवण झालं. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. 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 चमत्कार दाखवा. स्वागत आहे तुमचं करिश्मा लाईफस्टाईल या युट्यूब चॅनलवरती. तर कशा आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, सुस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरवून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल. आता रात्रीचे वाजलेत 12, 11:30 आणि आता आम्ही व्हिडिओ बनवतोय. त्याचं कारण पण असं आहे की यांना दिवसभर टाइम नसतो, सुट्टी नसती. आणि तुम्हाला आमचा त्या दिवशीचा व्हिडिओ खूप आवडला, हे आम्ही बघितलं. असंच प्रेम सपोर्ट देत राहा. पण आता तुमच्या त्या व्हिडिओवरचे काही प्रश्नांची उत्तर राहिलेत. तेच प्रश्नांची उत्तर मला क्लिअर करायची होती, पण टाइम भेटत नव्हता. यांना टाइम भेटत नाही, मग यांच्या वेळेनुसार व्हिडिओ काढावा लागतो. मग आता ते स्वतःहून म्हणले की काढ व्हिडिओ. म्हणून म्हणलं चला मग. आता ते स्वतः म्हणतात म्हणल्यावर मग काय म्हणते, त्याला भेटलाय चान्स तर सोडायचं नाही का. परत त्यांच्या मागा लागावं लागते. ओ व्हिडिओ काढा ना, माझ्यासोबत व्हिडिओ काढा ना. तर सर्वात अगोदर तुम्हाला सांगते, सगळेजण मला विचारत होते ही चैन का घातली, मंगळसूत्र का काढला. तर तुम्हाला सांगते, हे बी मंगळसूत्र आहे आणि हे माझं मंगळसूत्र इथंच आहे. कुठं काही विकलं नाही.
नाही तर तुम्हाला वाटेल तसं असं गैरसमज होऊ शकतो असं मला वाटलं, म्हणून म्हणलं हा माझा मंगळसूत्र आहे. खूप जण विचारत होते की डिझाईन दाखवता येईल, डिझाईन तरी अशी डिझाईन आहे बघा. आहे का छान दिसत असेल? स्पष्ट दिसते का? दिसते का तुम्हाला? दिसते का? आता हे मंगळसूत्र घालून द्या, जाऊ द्या. सगळे म्हणतात मंगळसूत्र मंगळसूत्र घालत नाही, तर मंगळसूत्र हे पण मंगळसूत्रच आहे, पण तुम्हाला ती चैन दिसते, पण हे नवीन मॉडेल नवीन फॅशनचं मंगळसूत्र आहे. आणि ही चैन पण यांनीच केली होती. ते मंगळसूत्रच घालून टाकते आता तुमच्या सगळ्यांच्या खुशी खातीर. ओके, शिरा आहे का बघा. तर मला असं म्हणायचं आहे, लोक नवरा बायकोचं प्रेम बघून का जळतात. आता त्याचं थोडंसं टॉपिक मला या व्हिडिओमध्ये नाही घ्यायचं, कारण या व्हिडिओमध्ये प्रश्नांचे उत्तर क्लिअर करायचे. कारण आमचा जो प्रश्न उत्तरांचा जो व्हिडिओ होता ना, तो व्हिडिओ बऱ्याच जणांना आवडला, पण त्याच्यामध्ये अजून बरेच प्रश्न असे होते जे आम्ही सांगितलं होतं की तुम्ही राहिलेले प्रश्न या व्हिडिओमध्ये विचारा. तर त्या प्रश्नांची उत्तर मी देणार आहे. ठीक आहे, तर यांना प्रश्नाचं उत्तर विचारू. काय म्हणे, तुमचं प्रॉपर गावच सांगितलं नाही म्हणे. तर आता एकदम गावाचं नाव तर असं सांगता येणार नाही, तुमच्या लक्षात पण येणार नाही, त्यामुळं गावाच्या आसपासचं एकदम फिट बसवलं ना. यस, गावाचा आसपासचा एरिया आम्ही सांगू शकतो बघा. तर करगणी नाव, आटपाडी तालुका, मला माहित नाही, सांगा ना तुम्ही. आटपाडी तालुका, हा करगणी गाव, तालुका करगणी आहे का? आटपाडी तालुका, आटपाडी जिल्हा सांगली. जिल्हा सांगली. जिल्हा सांगली, तालुका आटपाडी आणि करगणी गाव असं आमचं गाव आहे. तर एकदमही म्हणजे त्या गावाजवळ गाव आहे. जास्त डिटेल मध्ये नाही सांगत, जेवढं सांगितलं तेवढं ओके आहे मला वाटतं, कारण तिथून काही लय लांब नाहीये गाव आमचं. ठीक आहे, हा सांगू. आणि अजून दुसरा प्रश्न असा होता की तुम्ही लग्न केलंय, मग तुमच्यामध्ये वयामध्ये किती फरक आहे, दोघांच्या वयामध्ये अंतर किती आहे. तर तसं पाहायला गेलं ना तर वयाचं काही नसतं खरं तर, पण काही काही ठिकाणी असं असतं लय वयाचा बी फरक असला की माणूस स्वतःला हुशार समजतो है ना. आणि बायको लय लहान बी नसावी, त्यामुळं आमचा काही वयाचा लय फरक नाहीये. मिनिमम जेवढा पाहिजे नॉर्मली तेवढा 5-6 वर्षाचा फरक आहे. ठीक आहे, ओके ओके. खरं बोलते ना मी? यस. हा, नाही तर तुम्ही सांगा. बोला, चुकलं तर सांगतो ना. तुम्ही सांगा, कारण मला भरपूर जण म्हणतात की जिजूला तू बोलूच देत नाही, त्यांना बोलायचं असतं, तूच किती बडबड करतेस, तू त्यांना बोलूच देत नाही. बायकोच बडबडी आहे तर आपण काय बोलायचं मध्ये. तसं नाही हो, कसं असतं ते शांत नवरा आणि बडबडी बायको परफेक्ट जोडी. परफेक्ट जोडी आहे की नाही? असंच असतं ना. Yes. शांत नवऱ्याला नेहमी बडबड करणारी बायको भेटते, आणि जी बायको शांत असते तिला बडबड करणारा नवरा भेटतो. Yes. हे दुनियाचे रिवाजच आहेत, म्हणून परफेक्ट जोडी आहे आमची. तर ते टेन्शन घेऊ नका. आता त्यांना मी भरपूर वेळेस बोलली की तुम्ही बोलत जा, काहीतरी बोलत जा, पण त्यांना काही माहितच नाही, तर ते काय बोलणार आहेत. आता ब्लॉगिंग मी करते, त्यामुळं मला सगळं म्हणजे माहित असते. मी मागच्या व्हिडिओत काय बोलली, या व्हिडिओत काय बोलायला पाहिजे, कोणता टॉपिक कधी द्यायला पाहिजे, हे मला माहिती असतं. त्यांना माहिती नसतं, ते व्हिडिओ पण बघत नाहीत, कमेंट पण बघत नाहीत, काहीच त्यांना माहित नसतं. त्यामुळं जरा बोलायला विचार करते ते की काय बोलू असं. ठीक आहे, तर काही का असो ना, जाऊ द्या, सपोर्ट तर करतेत ना असं मला म्हणायचे. हे बरोबर लागली का बघावची, तुटायला लागली काय म्हणजे कडी बघा, तुमच्यासारखं व्हायचं बरं. तुमची कडी आहे याच्यात, हे बघ तुटलेली. तर असा हा विषय. आणि दुसरा प्रश्न असा होता, आता तुमचा मोबाईल घ्यावा लागेल. तुमचा मोबाईल कुठे आहे? तुमच्या मोबाईल मध्ये बघा, प्रश्न भरपूर आहेत त्या व्हिडिओला. तर प्रश्न असा होता की दोघांच्या वयाचा अंतर तुम्हाला माहिती झालं. त्यानंतर युट्यूब काढा. वयाचा अंतर आमच्यामध्ये जास्त नाही, 5-6 वर्षाचा आहे. त्यानंतर आमचं गाव सांगली जिल्हा, आटपाडी तालुका, करगणी गाव आहे. अजून एक महत्वाचा प्रश्न नेहमीच बोलत राहतात मला, बेबी प्लॅन कधी करताय, बेबी प्लॅन कधी करताय. तर सांगू तुम्हाला नाही का, योग्य वेळ आल्यावर, लवकरच योग्य वेळ आल्यावर सांगू आम्ही. आणि कोणतरी म्हणे कमेंट मध्ये की तुम्ही बोलताय व्हिडिओ मध्ये जर थोडंसं डिसिप्लिन ठेवा, तुम्ही हसू नका वगैरे. तर तुम्हाला सांगते,
आम्ही असं कॉमेडी म्हणून व्हिडिओ बनवत असतो, एवढे काही आम्ही व्हिडिओ सिरियस घेत नाही. आणि तसं पण आता राहिली गोष्ट व्हिडिओची, तर हे मला फक्त टाइमपास साठी व्हिडिओ बनवू देतात ना, की म्हणजे माझा काही असा उद्देश नाहीये की व्हिडिओ बनवून फक्त पैसेच कमवायचे म्हणूनच व्हिडिओ करायचा. तसं काही असतं तर एवढे आता 4-8 दिवस झाले माझी लई तब्येत खराब आहे. मला थोडं असं बोलायचं जरी म्हणलं ना तरी दम लागायला लागला. तर असं असतं तर मी एक दिवस सुद्धा गॅप जाऊ दिला नसता, कंटिन्यू व्हिडिओ टाकले असते. पण असं काही नाहीये, मी माझ्या आनंदासाठी आणि मला डेली ब्लॉग शूट करायला शेअर करायला आवडतात त्यामुळे मी करते. बाकी त्यांचं काही म्हणणं नाही की असं कर किंवा नको करू, पण मी माझ्या आनंदासाठी करते. पैसा कमवणं फक्त हाच हेतू नाहीये. ठीक आहे. तर फ्रेंड्स, मी तर व्हिडिओ बनवताना कमेंट पण वाचत आहे. तर त्याच्यामध्ये एक कमेंट अशी होती की बॅकग्राऊंडला एवढा कसला आवाज येतोय, खूप जास्त डिस्टर्ब होते. त्यामुळे आता आम्ही माईक लावला काय माहिती, आय होप आवाज येत असेल. चालू आहे ना माईक तुमचं बी माझं बी, तर आवाज स्पष्ट आणि क्लिअर येत असेल. कारण आजूबाजूचा जो आवाज असतो तो हटवून माईक जो आहे तो स्पष्ट क्लिअर आवाज देतोय. त्यामुळे आम्ही माईक लावलेला आहे. तर आय होप की तुम्हाला आता आवाज व्यवस्थित येत असेल. त्यानंतर एक कमेंट अशी आली, तुम्ही दोघेही छान आहात पण व्हिडिओ बनवताना जरा डिसिप्लिन असावे, जे की मी आधीच सांगितलं. निगेटिव्ह मेसेज समजू नये. निगेटिव्ह स्मिताताई, निगेटिव्ह नाही समजत आहे. थँक्यू सो मच तुम्ही सांगितल्याबद्दल. आम्ही व्यवस्थित बसून व्यवस्थित कॅमेरा जागेवर ठेवून व्यवस्थितच बोलत आहोत. झोप लागली का? हा, झोप लागली आहे. तरी पण मी लवकरात लवकर व्हिडिओ उरकण्याचा प्रयत्न करते. तुझी ही वाली लव्ह स्टोरी सांगणं आवडेल आम्हाला. लव्ह स्टोरी खूप छोटी आहे, कारण लव्ह करून डायरेक्ट म्हणजे लव्ह यांनी केला, खूप मोठी पण आहे. काही मोठी नाहीये. लव्ह स्टोरी चालू होताच एंड झाली. म्हणजे त्यांना मी आवडली आणि लगेच लग्नाला मागणी झाली आणि लग्न झालं आणि लव्ह स्टोरी तिथंच थांबली. म्हणजे सुरू व्हायच्या अगोदरच लव्ह स्टोरी समाप्त झाली. आता हे संसार आहे हो हा. त्यानंतर बॅकग्राऊंड मध्ये आवाज कमी येतोय, उत्तर दिला. श्री स्वामी समर्थ ताई खूप छान जोडीदार आहे. छान आहे ना, काहीतरी पुण्य केले असतील तेव्हा एवढा चांगला जोडीदार मिळाला. तुम्ही केले होते का पुण्य? माहिती लोक नावं ठेवतात तुम्हाला. म्हणजे मला नावं ठेवतात की ही भेटली तर तुम्ही पस्तावत असाल असं. हा, सोप्याचं उत्तर द्यायचं होतं अजून मला. ताई तूच सांगितलं होतं की सोपा तुमच्या नंदेने घेतलाय, तर तो पैशाचा व्यवहार यांना माहिती, कोणी घेतलाय नाही घेतलाय. पण मला तर म्हणले होते की बहिणीने सोपा दिलाय. आता म्हणतात की स्वतः सगळं काही घेतलेलं आहे. आता तो त्यांना माहिती, जेवढं मला माहिती होतं तेवढं मी तुम्हाला सांगितलं. तुम्ही काय खरं आहे ते सांगा पटकन सोप्याचं. बरोबर सांगा ना. आमचे दाजी साधे भोळे आहेत. ते म्हणतात नाही का, जिचा नवरा कसा आहे तो तिला माहिती असतो. जगाला नवरा, जगाला दुसरे. मी साधी भोळी नाहीच आहे. मी म्हणत बी नाही, मला कोणी म्हणत बी नाही मी साधी भोळी आहे. कारण साधा भोळा राहून आपण जगाचा अनुभव घेतलेला आहे. लोक कसे कसे नाचतात साधा भोळ्या माणसाला ते माहिती. त्यामुळे साधा भोळा राहून कोणाचं भलं नाही झालं. एक्स्ट्रा राहायचं, कधी पण खंबीर राहायचं, जशाच तसं. साधा भोळा नाही राहायचं. आता नवरा साधा भोळा आहे का नाही हे ज्याचं त्याला माहिती असतं. त्यामुळे ते दिसायला साधे भोळे आहेत असं समजू शकतं. मला सोप्याचा विषय सांगा, चला जाऊ द्या. आपल्या ताईने सोपा घेतला की आपण घेतला, सांगा काय विषय झाला. ताईने घेतलाय सोपा, म्हणजे ते त्यांचा व्यवहार आहे काहीतरी, त्यांना माहिती. ठीक आहे, सोप्याचा एवढा काही विषय नाही. एवढ्या सगळ्या वस्तू घेतल्या, सोप्याच घेतला नसता का? सोपा कितीचा आहे वगैरे विचारत होते, तर हा 28 का 30 हजाराला बसलेला आहे सोपा. तुझ्यावर प्रेम आहे दाजीचं म्हणून तुझ्यावर एवढा खर्च केलाय, हो ना लक्ष्मीताई? दादा जास्त बोलत नाही का ताई? तुम्हीच बोलता. आता ते बोलतच नाही बघा ना, मीच बडबड करते. त्यांना का बोलू नका म्हणले, माईक दिलाय, माईक लावून दिलाय. असं की नाही की तोंड असं दाबून धरलाय, बोलू नका बोलू नका. तेच काही बोलत नाहीये, तुम्ही काय करू? बोलत जावं जरसं. यस बोला 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 बोला. जाऊ दे ताई, जास्त प्रॉपर्टी वगैरे नाही, जास्त पगार वगैरे पण नाही. तुला जीव लावतात ना आणि तू सपोर्ट कर त्यांना, होईल सगळं ठीक. एकामेकाला सपोर्ट करतोय आम्ही, पण लोकांशी बघून होत नाही, लोकांना बघून होत नाही वाटतं. कारण मगाशी मी एक व्हिडिओ बनवला होता दुपारी. म्हणलं मला बरं नाही वाटत, 1-2 महिन्यासाठी मी थोडं बाई लावते म्हणलं कामाला, जेवणाला, फक्त जेवणासाठी. त्याचे पैसे मी दिले असते. माझं मिनिमम एवढं तरी पेमेंट येतं की मी एक बाई जरी लावली तर मी स्वतः त्यांचं पेमेंट करू शकते. मी काही त्यांच्या जीवावर बसली नाही सगळ्याच गोष्टीसाठी, किंवा मी त्यांना त्रास देत नाहीये कोणत्या गोष्टीचा. पण काही लोक आहेत ना, कोणाला सुखी बघू वाटत नाही, काय माहिती. तर एवढे म्हणजे विचित्र कमेंट केले की हिच्याजवळ पैसा जास्त आला म्हणून उड्या मारायला लागली, किंवा मग नवरा भोळा आहे म्हणून फायदा घेते. अजून कोणत्या तरी बाईने कमेंट केली बरं का,
काहीतरीच कमेंट केली ती, मला आठवत नाही, पण मी तिला चांगलंच उत्तर दिलंय. म्हटलं तुझा नवरा घरामध्ये काम करू लागत नाही, तुला तो तुझा प्रॉब्लेम आहे ना, पण असं कुठं लिहिलंय का की बाहेरचे काम, घरातले काम फक्त बाईने करायचे आणि बाहेर फक्त नवऱ्याने कमवून आणायचं? दोघं मिळून काम केलं. दोघांनी मिळून काम करा, आपल्या बायकोला आपण मदत करावी थोडीफार, जेवढं जमतंय तेवढं करावं अशी माझी अपेक्षा आहे. अजून बस एवढं सांगू इच्छितो मित्रांनो. मोबाईल पडून आपल्या बायकोसाठी, आपल्या बायकोला आपल्याशिवाय खुश ठेवण्यासाठी. आपल्या बायकोला आपल्याशिवाय कोण नसतं. आपणच तिचे सुख दुःखाचे साथीदार असतो. Yes. मग आपण नाही समजून घेणार तिच्या दुःखा सुखात, तर कोण समजून घेणार? आणि जेव्हा तिची तब्येत बरी असते तेव्हा ती करतेस ना. मग आपण तब्येत बरी नसल्यावर थोडी मदत तब्येत केली बरी तर काय असो कमीपणा नसो, होतो का? रोजच थोडीफार मदत करत जावा. मदत केल्याने कोणी बारीक होत नाही. सासरचे गाव सांगितले आहे. सासरचे गाव. माझा प्रश्न आहे की मयंकला लवकर लवकर एक बहीण पाहिजे, राखी बांधायला लवकर लवकर तयारी करा. हो होईल नक्कीच तुमचं. तुम्ही बोलूच नका आता, नको बोला आता, बोलू नका तुम्ही. तर ठीक आहे, जेव्हा असेल तेव्हा आम्ही तुम्हाला नक्की न्यूज सांगू. आणि करिश्मा किती छान दाजी आहेत दिसायला, थँक्यू. तर तुम्ही तुमच्या युट्यूबचं पेमेंट मध्ये घर चालवत होता आधी, आता पण हेल्प करा. हो, मी हेल्प करते. सगळं काही मिस्टरांच्या जीवावर नाही आहे. थोडंफार मला वाटलं तर मला स्वतः जिथं खर्च करू वाटलं तिथं मी करते. का हो? करते ना. आणि जरी आज माझे पैसे वाचले तरी ते उद्या कामातच येणार आहेत ना. मी वाचवून जरी ठेवले किंवा कुठं जरी खर्च केले तर फायदा तर यांचाच आहे की नाही? आहे की नाही? उद्या मग आपण घर घ्यायचंय म्हणल्यावर आपण पैसे वाचवून नाही ठेवायचे का? सगळे पैसे खर्च केल्यावर कसं व्हायचं? आहे की नाही? तुमचं लग्न आळंदीमध्ये झालंय ना? हो, आळंदीमध्येच लग्न झालंय. कोणतं मंगल कार्यालय होता? सूत्रबंधन मंगल कार्यालय. सगळ्यांचा सर्वात जास्त प्रश्नावर, या प्रश्नावर भर आहे की सेकंड बेबी सेकंड बेबी सेकंड बेबी. तर होईल तेव्हा सांगू आम्ही तुम्हाला. करिश्मा तू किती बोलते, त्यांना बोलू दे. ओव्हर करते. मी ओव्हर नाही करत, ते बोलत नाही. तुम्ही बघत आहात, स्वतः बघत आहात. मी आता काय बोलू तुम्हाला? नमस्कार. तेवढंच बोलता येते त्यांना. बोला ना, चांगलं नीट बोला ना. नीटच बोलतो. सगळ्यात मला म्हणतात तूच किती बडबड करते. रेंट बायकच बडबडी भेटल्यावर कोण बडबड करणार? बघा कशी बघते, बघा कशी बघते म्हणजे आता तुम्ही बोलतच नाही त्यात माझी चूक आहे का? मी का धरून ठेवलं का? बोलू नका म्हणली, माझी चूक आहे का? सांगा बरं. व्हिडिओ करत जा, एवढं 4 पैसे भेटते, हातभार लागते, काही भांडण नको, मस्त कॉमेडी व्हिडिओ बनवा. कॉमेडी व्हिडिओ साठी आम्ही प्रयत्न करणार आहे, फक्त त्यांना टाइम पाहिजे. रेंट कमीचा रूम बघायचा होता, तेवढी सेव्हिंग होते ना ग. आता काय करता, जिकडे राहतो आम्ही, इकडे हायफाय एरिया आहे आणि इकडे अजिबात कुठं म्हणजे 10,000च्या खाली कुठं, उलट 10, 15, 20,000, 25,000 भाडं आहे इकडे रूमला. एरिया स्टँडर्ड आहे त्यामुळे भाडं जास्त आहे इकडे. म्हणून आम्हाला काही सर्वात स्वस्त हीच भाडं कमी जागेला गेलं तर पेट्रोल खर्च वाढतो. दोन्ही मिळून त्यामुळे आम्हाला जरा पर्याय नव्हता. मग आम्हाला ही रूम घ्यावं लागली. पण होईल, लवकरात लवकर आमचं घर होईल. ठीक आहे. तर घराचं रेंटचं पण तुम्हाला उत्तर दिला. अहो दाजी काम काय करतात ते तरी सांगा. किती वेळाच विचारायचं? एवढे पर्सनल, एवढे खाजगी, एवढे पण असे प्रश्न विचारू नका. झोप यायला लागली दाजीला बघा. काम काय चांगलं, काही टेन्शन घेऊ नका कामाचं. कष्ट करतात ना, बस झालं. बायकोच्या जीवावर खात नाही ना, बस झालं. है ना? बायकोच्या जीवावर खात नाही, हे महत्वाचं आहे. काही का असो ना, काम करते. अजून करिश्मा तू खूप घाई करते बोलायला, सावकाश सांग, मग शांत बोलतील. विचार करून पटापट बोलते ते गप बसतात. बोल बाई म्हणून जास्त डिटेल नको सांगू, त्यांनाही चांगलं वाटत नसेल. ते त्यांना विचारूनच सांगते. त्यांना जे आवडलं तेच सांगतात, नाही तर नाही सांगत. ठीक आहे. तू बोलली होती सोपा ननंदने दिला, त्याचं उत्तर झालंय. दिला. पगार किती आहे ताई तुम्हाला? माझा युट्यूबचा पगार येतो कधी मधी, म्हणजे महिन्याला येतो. पण एवढं ते युट्यूबवर सांगायला चालत नाही, त्यामुळे बाकी काही नाही. येतं कामापुरतं. करत जा. करिश्मा मोबाईल कुठेतरी सेट करून ठेवताना माहिती होऊ देऊ नको, मग ते चांगलं मनमोकळेपणाने बोलतील. स्क्रीनवर कम्फर्टेबल नसतात. तर असं काही नाहीये. येस. असं लपवून जर कॅमेरा ठेवला तर कॅमेरा कुठं लपवून ठेवणार आहे? आणि त्यानंतर समजा लपवून बी ठेवला तर ते नॉर्मली बोलणं आमचं जरा वेगळंच असतं. ते व्हिडिओ मला नाही वाटणार योग्य की ते व्हिडिओ टाकू म्हणून. त्यामुळे मी तसं काही करत नाही. स्क्रीन टू स्क्रीन त्यांना जर जमत असेल शिकून देऊ, हळूहळू प्रयत्न करतील, बोलतील. काय हो? येस, बोलणार ना, सपोर्ट करत जा ना मला. नक्कीच.
व्हिडिओ बनवायला हो. नक्कीच सपोर्ट सगळ्याच गोष्टी होईल. तर चला Video मग मध्ये मित्रांनो पण सगळ्यात- एवढ्याच प्रश्नांची उत्तर द्यायची होते आम्हाला. अजून काय प्रश्न असतील ते मला वेळेवर व्हिडिओ चालू केला. व्हिडिओ बनवायच्या अगोदर मी 100 वेळेस विचार करून ठेवते की या प्रश्नाचं उत्तर देईल, त्या प्रश्नाचं उत्तर देईल, पण व्हिडिओ चालू केला का प्रश्नच विसरून जाते. त्यामुळे आता लिहून तुम्ही काय ठेवायचं. राहिलं असेल तर नक्कीच पुढच्या व्हिडिओ मध्ये विचारा. पुढच्या व्हिडिओ मध्ये आम्ही तुम्हाला आता सांगू. पुढचा व्हिडिओ असेल लग्नाचा व्हिडिओ टाकून देते. लग्नानंतरचे तिकडचे गावाकडचे बी व्हिडिओ आहेत, ते पण व्हिडिओ पेंडिंग आहेत, ते सगळे व्हिडिओ टाकून देणार आहे मी. आणि आता थोडं मला 4-8 दिवस झाले बरं नव्हतं. डॉक्टरने रक्त कमी सांगितलं, ते हिमोग्लोबिन काय म्हणते तो, आलं का रिपोर्ट? ते कमी सांगितलं. आलं रिपोर्ट हम्म. पाठवलं? हो, काय डॉक्टरने ते सगळं कमी सांगितलं, त्यामुळे जरा आराम चालू आहे माझा. आणि त्यासाठी जरी मी बाई लावली तरी मी त्या बाईला स्वतःहून पैसे देणार. काही बायका का जळतात माहित नाही, कोणाचं तरी उदाहरण देत होते. त्या इंजेक्शन बाईचं सांगितले, हे सांगितलं काय? त्या बाईचा आम्ही वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. ठीक आहे, वेगळा व्हिडिओ बनवू, त्याच्यामध्ये सविस्तर स्पष्टीकरणासहित व्यवस्थित व्हिडिओ बनवू आम्ही. या व्हिडिओमध्ये एवढंच. यांना झोप यायला लागली, जा तुम्ही उठा बरं, जा झोपा. तर सांगा मग बाकीचे काही प्रश्न असतील तुमचे तर आम्हाला या व्हिडिओमध्ये विचारा. तुम्ही झोपाचा, उठा लवकर. मी काय म्हणलं ते काय म्हणले? मी सांगते ना तुम्हाला नंतर व्हिडिओ बंद केल्यावर. जा तुम्ही कुठे जाऊ? झोपायला जा ना. काय ते माईक झोपता नाहीतच. तर मित्रांनो असा हा आजचा व्हिडिओ. मला टाइम भेटत नाही, म्हणजे मला टाइम असतो, यांना टाइम भेटत नाही. मग यांच्यासोबत व्हिडिओ काढायला मला टाइम भेटत नाही, त्यामुळे असला टाइम निवडला आम्ही. आता वाजले 11:30 पावणे 12 वाजले. तर असू द्या, उशीर झाला, पण परत यांच्याकडे टाइम नसतो म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि मला थोडंसं बोलायला सुद्धा त्रास व्हायला लागला, तरी पण मी व्हिडिओ बनवलेला आहे. जेव्हा मला एकदम बरं वाटेल ना तेव्हा मी व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे. खूप दिवस झाले मी व्हिडिओ म्हणजे लॉंग ब्लॉगिंग केलेली नाहीये. दुसऱ्या पण चॅनलकडे मला लक्ष द्यायचं आहे, तिकडे पण लाईव्ह रोजची कंटिन्यू करायची आहे. सो मी प्रयत्न करणार आहे. तुमच्या सगळ्यांचा साथ सपोर्ट अशीच राहू द्या. आपले बघा खूप कमी वेळामध्ये युट्यूबवर 20K फॉलोअर्स सबस्क्रायबर आपले पूर्ण झालेले आहेत. तर 3 महिने झाले असतील आता मी चॅनल काढून, कारण आमच्या लग्नाला 3 महिने झाले. मी तेव्हाच 1 तारखेला चॅनल काढला होता. मग 1 मार्चला चॅनल काढला होता वाटतं, कारण आमचं 11 फेब्रुवारीला लग्न झालं होतं. 1 मार्चला चॅनल काढला होता वाटतं. मग 1 एप्रिल, 1 मे आणि आता 1 जून येईल, म्हणजे 2च महिने झाले का चॅनल काढून? 2च महिने झाले, 2 अडीच. आता 3 महिने होणार. 3 महिने होणार 1 तारखेला, 1 जूनला. 2-3 महिन्यातच तुम्ही एवढं छान सपोर्ट केला आहे, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. असंच प्रेम सपोर्ट राहू द्या. भेटू आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाकीचे राहिलेले प्रश्न तुम्ही या व्हिडिओमध्ये विचारा. व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय. मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी घ्या. गुड नाईट.